हे गाईज, माझं नाव विक्रांत पोद्दार आहे आणि मी रिसेंटली यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती माझं ट्रॅव्हल अकाउंट ओपन केलं आहे. यू कॅन गो अँड सर्च एस ॲडव्हेंचर्स_विक्रांत. सो आज माझा फर्स्ट व्लॉग आहे अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. मी आणि माझा फ्रेंड मोरबे डॅमला जाणार आहोत सनसेट बघायला. इट इज गोइंग टू अ व्हेरी शॉर्ट राईड. आम्ही आत्ता वाजल्या दुपारचे 2:30, तर आम्ही 3:30पर्यंत निघणार आहोत आणि 10पर्यंत वगैरे परत येणार आहोत. सो या, प्लीज एन्जॉय द व्लॉग अँड लेट मी नो इन द कमेंट्स की तुम्हाला कसं वाटलं. हे गाईज, सो वी आर ऑल सेट. आता आम्ही निघायच्या तयारीत झाली आहे. सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. मी आता माझा फ्रेंड आहे शुभम, त्याच्या घराच्या इकडे आलो आहे. सो तुम्हाला बाईक्स दाखवतो आजच्या. सो ही आहे माझी पल्सर N250 जी मी आत्ता रिसेंटलीच घेतली आहे आणि ही आहे माझ्या फ्रेंडची पल्सर N160. सो आता आम्ही थोड्याच वेळात निघू. त्याचा पण आतमध्ये किटअप चालू आहे. माझं ऑलमोस्ट सगळं सेटअप झालेलं आहे. सो या, सी यू ऑन द राईड. ऑल राईट गाईज, सो सगळं काही सेट आहे आता आणि आम्ही आता निघालो आहोत टुवर्ड्स मोरबे पॉईंट. शुभम त्याचा मोबाईल लावतो आहे व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी. हे करून आम्ही निघणार आता. आता ETA आहे आम्हाला 1 hour 12 minutes. सो मोस्टली आम्ही 1 शॉटमध्येच कवर करू. तर या, एन्जॉय द राईड. तू पुढे राहा शुभम, पुढे राहा तू. मोबाईल वाकडा आहे. सरळ कर. हां लेट्स गो. सो आता आपण JNPT रोडवरती लागलो आहोत. इकडनं आता एकदम आपण बघू एकदम सरळ रस्ता आहे आणि नेक्स्ट 45 मिनिट्समध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनवरती असू. सो या, एन्जॉय द सिनरी. ऑलमोस्ट सनसेट व्हायला आलेला आहे, तर जेवढ्या लवकरात लवकर ट्राय करू आपण पोचायला. मेन आपल्याला सनसेट कॅप्चर करायचं आहे. मेन सनसेटपेक्षा जो आफ्टर सनसेटचा जो गोल्डन आवर असतो, वाव, दॅट इज माय मोस्ट फेवरेट पार्ट. जो गोल्डन आवर असतो ना, तो जेवढा मॅक्झिमम कवर करता येईल आपल्याला तेवढा आपण मॅक्झिमम कवर करणार आहोत. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. खूप जणांकडनं मी रिव्ह्यूज ऐकलेत की सनसेट बघण्यासाठी खूप छान जागा आहे ती. सो या, लेट्स सी.
KNPT रोड नंतर एक थोडंसं ट्रॅफिक लागलं. त्याच्या व्यतिरिक्त अख्खी राईड जी आहे ना ती एवढी मस्त झाली ना, एकदम प्रॉपर. कुठे कोण आम्ही दोघांपैकी कोणी चुकलो नाही मध्ये, आणि ऑल वेंट गुड. See the view from here. Damn, my god. Wow. हा सनसेट एक नंबर येणार आहे. सो विल ट्राय टू गो ओव्हर देअर आणि तिकडनं सनसेटचा ट्रायपॉड वगैरे सेट करून प्रॉपर आम्ही व्ह्यू घेणार आहोत. लेट्स गो. शुभम, तिकडनं मागून खाली जात होते ना, तिकडनं जाऊया खाली. एक नंबर होत चाललाय. जसं जसं सन खाली होतोय, मावळतोय, तसा असा थोडं ऑरेंज गोल्डन आवरचा सीन सेट व्हायला लागलाय. सो आता आम्ही तिकडे ऑलमोस्ट त्या साईडला पॉईंटला जाऊन आम्ही ट्रायपॉड सेट करणार आणि मग पूर्ण जो टाईम रॅप आहे, टाईम लॅप्स, तो आम्ही घेणार सनसेटचा. गाईज, ॲज यू कॅन सी सनसेट झालेला आहे ऑलमोस्ट, आणि आपला हायपर लॅप स्टार्ट करून ठेवला आहे. सो आता मी आणि शुभम आम्ही इकडे थोडा असंच टाईमपास करत बसू. सो हिअर कम्स द टाईम लॅप्स. ओके गाईज, तो आपला गेटअप करून झाला आहे आणि आता आपण परत निघालो आहोत घरी यायला. इट वॉज अन अमेझिंग राईड. आम्हाला खूप मस्त, तुम्ही तर टाईमलॅप्स बघितलाच असेल, केवढा मस्त सनसेट मिळाला. परफेक्ट गोल्डन आवर मिळाला आम्हाला आणि एकदम अनइंटरप्टेड. काही लोकांमध्ये नव्हते, जास्त गर्दी नव्हती इथे. अतिशय सुंदर असा झालेला आहे राईड. आणि आता फक्त लेट्स होप की परत घरी जाताना ट्रॅफिक नको मिळू दे मगासारखं. मग अशी आम्ही ज्या वेनी आलो, मे बी जाताना आम्ही आता दुसऱ्या वेनी जाऊ, तर लेट्स होप तिकडे ट्रॅफिक नसावं.
गाईज. सो आता आम्ही परत आलो आहोत घरी आणि वाजले आहेत रात्रीचे 10. ऑल इन ऑल द राईड वेंट व्हेरी सक्सेसफुल. काही गर्दी नाही लागली आम्हाला, ट्रॅफिक नाही झालं कुठेही जास्त. तर आमची कुठेही चुकामुक किंवा आम्ही एकमेकांपासून लांब नाही होतो, एकमेकांच्या विजिबिलिटीमध्येच होतो. थर्ड थिंग, सनसेट जो आहे तो एकदम छान मिळाला आहे. जिकडे आम्ही त्या पॉईंटला गेलो तिकडे जास्त गर्दी पण नव्हती. हार्डली 2-4 फ्रेंड्सचे ग्रुप्स आणि एक फॅमिली होती. आणि टाइमलॅप्स पण एकदम ऑसम आला आहे. सो या, इट वॉज अ व्हेरी सक्सेसफुल राईड. खूप मजा आली आणि अपकमिंग राईडसाठी पण मी खूप एक्सायटेड आहे. सो असेच व्लॉग बनवत राहणार आहे मी एक एक छोटे छोटे. होप यू लव्ह इट. थँक्यू व्हेरी मच. बाय.